साहेब, तुम्हाला मनसेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे। अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात, तर तुम्हाला एकूण तुमचा प्रभाग कसा वाटतो? नमस्कार, मी सिद्धेश शिर्के, मनसे अधिकृत उमेदवार आणि मशालीकडून आम्ही लढत आहोत। प्रभागाची गेल्या 10 वर्षामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे की ड्रेनेज सगळे चोकअप झालेले आहेत, गार्डनची वाट लागलेली आहे, रस्त्यांची वाट लागलेली आहे, वाहतुकीला त्यासाठी अडचण निर्माण होत आहे। प्रभागामध्ये फिरताना असं आढळून आलं की लोकांमध्ये एवढी नाराजी आहे की लोक ही वोटिंगसाठी बाहेर पडायलाच नाही बोलतात। तर तुम्हाला ह्या मतदारांच्या याच्या संदर्भात तुम्ही मतदारांशी संपर्क साधला तर तुम्हाला साधारणतः कशा पद्धतीने रिस्पॉन्स एकच आणि भेटतोय आणि प्रत्येकाचं म्हणणं याचं की आमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, कारण की जे ड्रेनेज लाईन तुटलेले आहेत, चेंबरवरती गटारांवरती झाकणं नाही आहेत, त्याच्यामुळे येणारा दुर्गंधीचा वास आणि ओव्हरफ्लो होणारी गटारं, त्याच्यामुळे खूप लोक त्रस्त झालेली आहेत। प्रत्येक ठिकठिकाणी गल्लोगल्लीमध्ये लाद्या तुटलेल्या आहेत, व्यवस्थित रस्ते नाही आहेत, साफसफाई होत नाही आहे, त्यामुळे खूप लोक नाराज झालेले आहेत। फक्त त्यांची एकच अपेक्षा आहे की कामं झाली पाहिजेत। घर एखादा माणूस जर त्यांच्या घरी येणार आहे तर तो प्रसन्न झाला पाहिजे की रस्ते आणि त्यांचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ असून तो एकदम नीट अँड क्लीनमध्ये कोण येत असेल घरी तर त्यांना त्यांचा एक आनंद वाटला पाहिजे। अशाप्रमाणे लोकांची एक अपेक्षा आहे व ती आम्हाला पूर्ण करणं हे आमचं काम आहे। तर मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? गेले माझं वय वर्ष 25, गेले माझे 25 वर्षामध्ये जे अंबरनाथचं मी डेव्हलपमेंट बघितलं आहे ते एवढं स्लो आहे की त्याच्या मागून बदलापूरसारखं शहर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढून त्याच्या ठिकठिकाणी त्यांचं जे सुशोभीकरण आहे त्याचं एक उदाहरण आपण घेतलं पाहिजे। आपल्याकडे एवढं सर्व असताना देखील आपण ह्या अशा गोष्टी पार पडू शकत नाही आहे, याचे एक दुर्दैव वाटतं। तर आता तुम्हाला ही निवडणूक लढवाविषयी का वाटतं? लोकांच्या एक म्हणता येईल की एक सपोर्ट आहे। मी 35 वर्ष झाले आमचं इथे राजकारणामध्ये संबंध आहे, आम्ही इथे राहत आहोत, लोकांचा एक सपोर्ट आम्हाला आहे आणि एक करून दाखवण्याची जिद्द आमच्यामध्ये लोकांनी पाहिली आणि त्यासाठी लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आहे। आमचा एक राजकीय वारसा आहे। गेले 35 वर्ष माझे काका शैलेश शिर्के हे सतत या वॉर्डासाठी या शहरासाठी काम करत आलेले आहेत। त्यांची जिद्द आणि त्यांना पाहून मला आवड निर्माण झाली आहे, त्यामुळे मला या राजकारणामध्ये यायचं संधी मिळाली। लोकांचा पॉझिटिव्ह प्रतिसाद पाहून आम्ही या क्षेत्रामध्ये आलेलो। बरं, आता तुमचं पुढचं विजन काय आहे किंवा कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जाता? मुद्दे बघायला गेले तर खूप आहेत। एक मुद्दा घेऊन चालत नाही किंवा 10 मुद्दे घेऊन चालत नाही। जे काय संकट येतात त्याला प्रत्येक संकटाला पार करायचं हे नगरसेवकाचं काम आहे। महत्त्वाचे मुद्दे असे गटार झाले, कचरा झाला, पाण्याचा पुरवठा झाला, वाढती लोकसंख्या, त्याच्यामधून होणारे डेव्हलपमेंटमध्ये लोकांना जी फसवणूक होते तो एक सर्वात मोठा मुद्दा आहे। आणि रस्त्यावरची वाहतूक ही ट्रॅफिक जॅम आपण ज्या गोष्टीला म्हणतो ती कशी सोडवता येईल याच्यासाठी आमचा सगळ्यात मोठा पाठपुरावा असेल। नमस्कार, मी सिद्धेश शिर्के, प्रभागाच्या विकासासाठी मला बहुमूल्य मतांनी विजयी करा हीच तुमच्याकडून एक आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।